नमस्कार. सर्वप्रथम सर्व उपस्थितांचं स्वागत. DGT हायस्कूल शतपूर्ती सोहळा संपन्न होतोय. या सर्वाचं श्रेय समीर कामत, महेश गांधी व सर्व शतपूर्ती सोहळ्याचे समितीचे सदस्य आहेत. त्यांना मला वाटतं आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी यातली जी जननी अभिप्रेत आहे ती या केसमध्ये DGT हायस्कूल आणि त्याहीपेक्षा आज जे शिक्षक वृंद इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना आपणा सर्व स्टुडंट्सतर्फे विद्यार्थी विद्यार्थिनींतर्फे नमस्कार, धन्यवाद आणि आभार. मी 1964च्या बॅचचा विद्यार्थी. या निमित्ताने मला काही आमच्या बॅचचे इथे सहाध्यायी भेटले. सर्वांना माहिती असलेला अशोक सराफची आमची बॅच, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल किती वात्रट असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हेन वी लुक बॅक, आणि त्यावेळी आठवतं की आपण जे काही प्रकार त्यावेळी केले होते त्याची एक परीने आज लाज वाटते. किती त्रास आपण देत होतो, आणि खास करून विद्यार्थी दशेतून ज्यावेळी तुम्ही पालक होता आणि ज्यावेळी तुमच्या मुलांना ज्यावेळी ॲडवाईस द्यायला लागता त्यावेळी हल्लीची मुलं अर्थात ऐकून घेत नाहीत. दे टर्न बॅक अँड से डॅडी तुम्ही काय केलं होतं. परंतु हे सगळं जरी धरलं तरी एक गोष्ट खरी आहे की DGT हायस्कूल आमची बॅच थोडी अनलकी. पण आमची बॅच गेली आणि अशोक सराफच्या भाषेत सांगायचं झालं तर को एज्युकेशन नंतर चालू झालं. आजचा वेळ हा भाषण देण्यासाठी नाही. आपण सगळेजण एकमेकांना भेटायला, एकमेकांशी बोलायला जास्त उत्सुक आहोत. परंतु तुमच्याच पैकी एक कोणीतरी असावा म्हणून मला अध्यक्ष घेऊन काही गोष्टी मी सांगणार आहे. माझ्या मते DGT हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी जे आता काही पालक झालेले आहेत, काही जण आजोबा आजीच्या रूपात सुद्धा गेलेले आहेत, आणि असं असलं तरी मला वाटतं त्यांनी काही गोष्टी अशा करायला हरकत नाही. सर्वप्रथम म्हणजे वैयक्तिक प्रगती करावी. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम नागरिक बनावं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक जबाबदारीचं भान ठेवावं. या काही गोष्टीच अशा आहेत की वैयक्तिक प्रगती बरेच वेळा आपण बघतो आजूबाजूला जी बजवजपुरी आहे, आजूबाजूला जे करप्शन आहे, आजूबाजूला जो नेपोटिझम आहे, त्यावेळी कुठेतरी उभं घ्यायची शक्यता असते. परंतु एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या परिस्थितीतून मार्ग काढणं म्हणजेच पुरुषार्थ आहे. आणि हे लक्षात घेऊन 5 गोष्टी मला वाटतं आपण ध्यानात ठेवाव्या. प्रत्येक गोष्टीवर विस्तृत बोलता येईल, परंतु तुमचं भाग्य असं मी कधीच शिक्षक नव्हतो, त्यामुळे 45 मिनिटं बोलणार नाही आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक प्रगतीमध्ये अभिप्रेत असलेली म्हणजे पहिलं म्हणजे आपण आत्मनिरीक्षण केलं पाहिजे, ज्याला इंट्रोस्पेक्शन म्हणतात ते केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ध्येयनिश्चिती पाहिजे. कुठेतरी फोकस पाहिजे आयुष्यात, कुठेतरी दिशा असली पाहिजे, आणि त्या दृष्टीने आणि ती ध्येयनिश्चिती करताना 5 गोष्टींचं परत आपण लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे ते ध्येय असेल ते स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल असलं पाहिजे, अचिवेबल असलं पाहिजे, रिझल्ट ओरिएंटेड असलं पाहिजे, आणि टाईम बाउंड असलं पाहिजे. त्याला स्मार्ट म्हणतात. त्यातलं पहिलं जर अक्षर तुम्ही बघितलं तर एस फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिझल्ट ओरिएंटेड आणि टाईम बाउंड. आणि अशा तऱ्हेचं आपण ज्यावेळी ध्येयनिश्चिती करू, पण ती करताना वैयक्तिक प्रगती करण्याच्या दृष्टीने आपल्याला अभिरुची कशात आहे, आपल्याला आनंद कशात वाटतो, व्हॉट डू वी एन्जॉय. कारण एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट इज नॉट वर्थ डुईंग इफ यू डोंट एन्जॉय दॅट. प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आज आपण जी नोकरी करतोय, आज आपण जो धंदा करतोय, आर वी एन्जॉईंग दॅट. आपल्याला त्याच्यात आवड आहे का, आपल्याला आनंद आहे का, आपण पाट्या टाकतोय. आपण पाट्या टाकलं तर कधीच एक्सलन्स येणार नाही. आणि हे लक्षात ठेवून आपण या दृष्टीने विचार केला पाहिजे की आपल्याला अभिरुची आहे का त्याच्यात. हल्लीचं युग हे माहितीचं युग आहे, त्यामुळे माहिती संकलन हे अतिशय एक 4था महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियोजन पाहिजे. नियोजनाशिवाय काही होत नाही. आणि अशा 5 गोष्टी
आणि हे माझं नॉलेज नाही आहे, हे बाळ सडवेलकर म्हणून ज्यांनी करिअर मार्गदर्शन केलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत मला वाटलं आणि त्या कुठेतरी अंगीकारण्याचा मी प्रयत्न केला आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की आपण पण करावा. आणि हे करत असताना विनर्स ॲटिट्यूड राहिली पाहिजे, विजिगीषू वृत्ती पाहिजे, किलर्स इन्स्टिंक्ट पाहिजे. आणि हे सगळं होत असताना आजूबाजूला काही होत असो आपली पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. काही करून फायदा होणार नाही असं न मानून घेता आपला उत्कर्ष आपल्या हाती आहे, हे जे वामनराव पैंनी सांगितलेलं वाक्य आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि हे जर आपण लक्षात ठेवलं तर मला वाटतं पुढच्या गोष्टी सहज जमतील. दुसरी गोष्ट मी म्हटलं होतं चांगले नागरिक बना. थोडक्यात सांगायचं झालं तर चांगले नागरिक म्हणजे यू मस्ट पे युअर फेअर शेअर ऑफ टॅक्सेस. बरेच वेळा आपण टॅक्स अवॉइडन्समध्ये जातो परंतु त्याशिवाय गत्यंतर नाही, त्याच्यावरच राज्य चालणार आहे, राष्ट्र चालणार. आणि हे लक्षात ठेवा, लाज देऊ पण नका आणि घेऊ पण नका. तुम्ही म्हणाल बोलणं सोपं आहे आजच्या काळात, परंतु आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वतःचं काम मेहनतीनं करा, यशस्वी तुमच्या हाती माळ घालेल. आम्हाला एक कविता होती यशवंतांची, यशस्वी पायीची दासी, तुझ्या हाती सुवर्णाचे मिळावे मोल मातीला, खड्याचे तेजही तैसे चढावे गारगोटीला, दिसावी पावला खाली खड्याना तारका कांती, विषारी तीक्ष्ण काट्यांची तुझ्या स्पर्शे फुले होती, मनीषा ही जरी ठेवी जरी या खूण गाठीसी, ग्रहांचे साह्यशूराला यशस्वी पायीची दासी. आणि हे जर आपण लक्षात ठेवलं तर नक्कीच आपण मोठे होऊ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला दृष्टिकोन संकुचित न राहता व्यापक ठेवला पाहिजे. आजूबाजूच्या समाजाचं आपल्याला भान असलं पाहिजे, पण त्या समाजाचा आपण ऋण लागतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे व्यक्तिगत हिताबरोबर समाजहित पण आपण जमलं पाहिजे. आणि समाज जीवनात मी एवढंच सांगेन की महात्मा गांधींसारख्यांनी 7 सामाजिक पापं सांगितलेली होती आणि त्याचं मला वाटतं आज परत त्याचा पुनरुच्चार करायची वेळ आली आहे. ती 7 सामाजिक पापं अशी होती की तत्वहीन राजनीती. परवा आपण लोकसभेत आणि राज्यसभेत काय बघितलं, मी या रिटेल FDIला विरोध करणार पण मत मात्र बाजूने देणार. तत्वहीन राजनीती झाली. श्रमाविना संपत्ती, प्रत्येकाला पैसे हवेत पण त्याच्यासाठी श्रम करायचं कारण नाही आणि हे सामाजिक पाप आहे आणि हे आपण लक्षात ठेवूया. विवेकहीन उपभोग, उपभोग घेणं गैर नाही परंतु विवेकहीन उपभोग असता कामा नये. नीतिशून्य व्यापार म्हणजे इमॉरल, अशा तऱ्हेचा व्यापार करणं योग्य नाही. व्यापार, नथिंग इज रॉंग विथ व्यापार, परंतु तो नीतिशून्य असता कामा नये. आणि मानवी मूल्य विरहित विज्ञान, कुठलंही विज्ञान असं असू नये की ज्यामध्ये मानवी मूल्यांचा विचार केला जात नाही किंवा मानवी मूल्य पायदळी तुडवली जाणार असली तर त्या विज्ञानाला काही अर्थ नाही. आणि शेवटचं सांगायचं म्हणजे त्यागविरहित पूजा. पूजा असावी ती त्यागप्रणीत असावी, त्यागविरहित नसावी. आणि या गोष्टींचं जर आपण लक्ष ठेवलं तर मला वाटतं फ्युचर इज अवर्स. आणि मला वाटतं खास करून आजच्या तरुणांनी याच्यातनं धडा घेण्यासारखा आहे. आणि समीर कामत आणि त्याच्या सहकार्याने जे काही केलं आहे ते खरंच अप्रतिम केलेलं आहे. आणि शेवटी मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते जी परत अविनाश धर्माधिकाऱ्यांनी IAS कोणी करावं या संदर्भात सांगितलेली आणि ती उद्धृत करणार आहे मी आणि मग थांबणार आहे. त्यांनी म्हटलं आहे की आपण स्वतः कशा प्रकारचा अधिकारी व्हायचं याचं चिंतन करताना त्यांना सुचलेला या काही काव्यपंक्ती आहेत. सगळ्यांनाही वाचणार आहे, थोड्याच वाचणार आहे. नको कार मोठी नको लाल बत्ती, नको मस्त दारी झुलायास हत्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, प्रमोशने काय कामास येती, जिथे हे कणे पार चेचून जाती. जी कणे चेचून जातात ती प्रमोशन काय कामाची. वाकून वाकून कुबडेचे येती, टियेत डियेत अडकून पडती, टियेत डियेत अडकून पडती. वातानुकूलित आराम खोटा, वृथा फोल त्यांचा अहम फार मोठा, त्यांचीच त्यांना भली कार लाभो, झेंड्यापुढे फटफटी स्वार शोभो. आणि शेवटी त्याने म्हटलंय ते कुठेतरी मनाला विचार करणार आहे. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला, जरी अश्रू विस्फोट होऊनी सजला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रमोद सर.